लाडकी बहीण योजनेचे पैसे 15 ऑगस्टला महिलांच्या खात्यात जमा होणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळते आहे। 14 ऑगस्टला पैसे महिलांच्या खात्यात जमा करण्याची प्रक्रिया सुरू होणार असल्याची ही माहिती आहे। तर आपण ही न्यूज पाहिलेली असेल। लाडकी बहीण योजनेचे पैसे जे आहे तुमचे 15 ऑगस्टला खात्यात जमा होणार आहेत अशी माहिती न्यूजमध्ये देण्यात आलेली आहे। तीच माहिती आपण पाहिलेली आहे आणि न्यूजपेपरमध्ये देखील पाहू शकता ही न्यूज आलेली आहे। लाडकी बहीणचे पैसे 15 ऑगस्टला खात्यामध्ये येणार आहेत। 16 जुलैला लाभार्थ्यांची तात्पुरती यादी देखील प्रसिद्ध केली जाणार आहे आणि 1 ऑगस्ट अंतिम यादी जी आहे तुमची जाहीर केली जाणार आहे। आता तुम्ही म्हणाल की या ठिकाणी आम्ही जर अर्ज जो आहे ऑगस्टमध्ये भरला आहे तर आम्हाला पैसे किती भेटतील। तर बघा मित्रांनो, तुम्हाला ऑलरेडी या ठिकाणी ह्यांनी ही माहिती जी आहे प्रसिद्ध केलेली आहे। 1 जुलैपासूनच ही योजना चालू झालेली आहे। तर 31 ऑगस्ट 2024 अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे। जरी तुम्ही या ठिकाणी अर्ज 31 ऑगस्टपर्यंत कधीही केला तरी देखील तुम्हाला 1 जुलै म्हणजे जुलै महिन्याचे त्याचबरोबर मित्रांनो ऑगस्ट महिन्याचे असे दोन्ही महिन्याचे मिळून तुम्हाला 3000 रुपये या ठिकाणी भेटणार आहेत। प्रत्येक महिन्याला 1500 रुपये आर्थिक लाभ जो आहे तो दिला जाणार आहे। तसा उल्लेख या GR मध्ये देखील करण्यात आलेला आहे। तर ही जी योजना आहे त्याबद्दलची ही न्यूज आलेली पहा। सत्ताधारी महायुती सरकारच्या महत्त्वाकांक्षी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत मिळणारी आर्थिक मदत जी आहे येत्या 15 ऑगस्ट रोजी लाभार्थी महिलांच्या खात्यात जमा होण्याची शक्यता आहे असं म्हटले त्यांनी। तर या योजनेअंतर्गत सरकार 21 ते 65 वर्ष वयोगटातील पात्र लाभार्थ्यांना दरमहा 1500 रुपयाचा अर्थसहाय्य करणार आहे। त्यामुळे या योजनेचा लाभ घेण्यासाठीची कागदपत्रांची जुळवाजुळव करण्यासाठी महिलांची मोठी गर्दी होत आहे। राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांनी नुकतीच महाराष्ट्राचा अतिरिक्त अर्थसंकल्प सादर केला। त्यात त्यांनी बहुचर्चित मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेची घोषणा केलेली आहे। ही योजना 1 जुलैपासून सुरू झालेली आहे। तिचा GR जारी झालेला आहे। या महत्त्वाकांक्षी योजनेचा राज्यातील 3.50 कोटी महिलांना लाभ होण्याचा अंदाज आहे। पण या योजनेचे पैसे केव्हा मिळणार असा प्रश्न उपस्थित होत होता। आता हाही मुद्दा स्पष्ट झाला आहे। यासंबंधी ह्या वृत्तानुसार ही माहिती तुम्हाला दिलेली आहे। तर 15 ऑगस्टला या ठिकाणी तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा होतील अशा पद्धतीची ही न्यूज जी आहे या ठिकाणी प्रसिद्ध झालेली आहे। तर बघा 16 जुलैला लाभार्थ्यांची तात्पुरती यादी येईल म्हणजे जुलै महिन्यामध्येच याच महिन्यामध्ये आणि 1 ऑगस्टला जी आहे अंतिम यादी जी आहे ते जाहीर करतील। तर तारखा मागं पुढं होऊ शकतात परंतु ऑगस्टमध्येच तुम्हाला तुमचे पैसे जे आहेत खात्यामध्ये भेटणार आहेत। 1 जुलैपासून ते 31 ऑगस्टपर्यंत 2 महिन्याचे पैसे एकदाच या ठिकाणी भेटणार आहेत। तर 15 ऑगस्टला खात्यामध्ये पैसे येण्याची या ठिकाणी शक्यता आहे अशी माहिती याच्यामध्ये त्यांनी दिलेली आहे। तर ही एक गुड न्यूज होती तुमच्यासाठी। त्यासाठी या व्हिडिओला नक्की लाईक करा। तर बघा ह्या योजनेमध्ये तुम्हाला जर अजूनपर्यंत फॉर्म भरलेला नसेल तर 31 ऑगस्टपर्यंत कधीही तुम्ही फॉर्म भरा। आता 8 दिवसामध्ये अजून नवीन वेबसाईट देखील या ठिकाणी येणार आहे असं सांगण्यात आलेलं आहे। त्याचबरोबर ऑफलाईन देखील सध्या फॉर्म चालू आहेत आणि ॲपवरती देखील फॉर्म चालू आहेत। तर तिन्ही पद्धतीने तुम्ही फॉर्म भरू शकतात। 8 दिवसामध्ये वेबसाईट देखील येईल असं देखील कालच्या पावसाळी अधिवेशनामध्ये या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे। तर यासाठी तुमची कागदपत्राच्या अटी देखील कमी केलेल्या आहेत। जसं की तुम्हाला आता डोमिसाईल सर्टिफिकेटची गरज नाही। महिलेकडे आदिवास प्रमाणपत्र उपलब्ध नसेल तर त्याऐवजी 15 वर्षापूर्वीचे रेशन कार्ड असेल, मतदान ओळखपत्र असेल, शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र, जन्म दाखला या 4 पैकी कोणतेही एक ओळखपत्र तुमचं ग्राह्य धरण्यात येणार आहे। आणि यामधून 5 एकर शेतीची जमिनीची जी अट होती ती देखील आता पूर्णपणे वगळण्यात आलेली आहे। त्याचसोबत तुमचं वय 21 ते 60 होतं, वय 21 ते 65 वर्षापर्यंत आता या ठिकाणी वयोगटामधील सर्व महिलांना अर्ज करता येणार आहेत। त्याचबरोबर परराज्यात जन्म देखील झालेला असेल तर महाराष्ट्रामध्ये त्या ज्या महिला अधिवास करत आहेत त्यांच्या पुरुषासोबत महाराष्ट्रामध्ये जे लग्न झालेले आहे ते त्या पतीचं जन्म दाखला, शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र, आदिवास प्रमाणपत्र म्हणून ग्राह्य धरण्यात येणार आहे। त्याचबरोबर पतीचा देखील उत्पन्नाचा दाखला तुम्ही देऊ शकतात। त्याचसोबत 2.5 लाख उत्पन्न ज्यांचं आहे त्यांच्याकडे जर उत्पन्नाचा दाखला नाही आहे तर पिवळे व केशरी रेशन कार्ड असेल उपलब्ध असेल तर त्यांना उत्पन्नाच्या प्रमाणपत्रामधून देखील आता सूट देण्यात आलेली आहे। हे देखील आपल्याला माहीत असेल आणि मागच्या व्हिडिओमध्ये देखील स्वतः उपमुख्यमंत्र्यांनी सांगितलेलं आहे की जर रेशन कार्ड देखील उपलब्ध नाही तर घोषणापत्र देखील तुम्हाला देता येणार आहे ज्यांचं रेशन कार्डमध्ये नावच नाही त्यांच्यासाठी। त्याचसोबत सदर योजनेमध्ये कुटुंबातील एका पात्र अविवाहित महिलेला सुद्धा या योजनेचा लाभ आता घेता येणार आहे। म्हणजे एका कुटुंबामध्ये बघा आता 2 महिला लाभ घेऊ शकतात।
एक अविवाहित महिला आणि दुसरी विवाहित महिला अशा पद्धतीने एका कुटुंबामध्ये आता 3,000 रुपये तुम्हाला भेटतील. म्हणजे एक अविवाहित महिला देखील या ठिकाणी अर्ज करू शकेल, मात्र 21 वर्षे त्यांचं कंप्लीट पाहिजे. आणि एक विवाहित महिला देखील या ठिकाणी पात्र असणारे असे 2 जण एका कुटुंबामध्ये अर्ज करू शकतात. आणि याच्यामध्ये जर या ठिकाणी रेशन कार्ड नाही आहे तर स्वघोषणापत्र द्यायचं आहे. त्याचबरोबर रहिवासी दाखला देखील तुम्हाला तलाठीकडनं काढायची गरज नाही. त्यासाठी 15 वर्षापूर्वीचा पुरावा द्यायचा आहे तुम्हाला, कुठलाही चालेल. घराचे डॉक्युमेंट देखील चालतील असं मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे. आणि उत्पन्नाचं प्रमाणपत्र नाही तर पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड असेल तर त्यांना द्यायची गरज नाही. त्याचबरोबर 2.5 लाखाच्या आतमधलं उत्पन्नाचं प्रमाणपत्र मात्र चालू वर्षाचं लागेल, ज्यांच्याकडे पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड नाही त्यांच्यासाठी. तर ऑनलाईन फॉर्म कसा भरायचा त्याच्यावरती देखील व्हिडिओ बनवलेला आहे, त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतो आहे, तिथून तुम्ही पाहू शकतात. याबद्दल अजून तुमचे काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की विचारा. हा व्हिडिओ नक्की लाईक करा व शेअर करा. धन्यवाद.